नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राजकीय बातम्यांचं, विविध क्षेत्रातल्या बातम्यांचं वेध आपण या बुलेटिनच्या माध्यमातून घेणार आहोत. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे पावसासंदर्भातील, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आता अवकाळीचा मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे राज्यातलं यवतमाळ असेल, अकोला असेल, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. म्हणजेच खानदेशसह विदर्भात देखील अवकाळी पाऊस पडलेला आहे. रब्बी पिकांना मात्र त्याचा मोठा फटका बसलाय. जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसलाय. न्हावी आणि पाडळचा या दोन गावांमध्ये सुपारी एवढ्या गारा पडलेल्या तुम्ही बघू शकता दृश्यामध्ये. तर यवतमाळमध्ये म्हणजेच विदर्भामध्ये देखील केजाकमध्ये वीज पडून एका महिलेचा मृत्यू झालाय, तर एक महिला जखमी झाली, दुर्घटना घडली. दरम्यान अवकाळी पावसामुळे हरभरा, तूर आणि भाजीपाल्याला मोठा फटका बसलाय. तापमानात देखील घट झालेली आहे. शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. ही दृश्य आपण बघतोय जळगाव जिल्ह्यातील. अगदी बोरा एवढ्या गारा पडलेल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील न्हावी आणि पाडळचामध्ये सुपारी एवढ्या गारा पडलेल्या आहेत. तापी पट्ट्यातील ही दोन गावं आहेत. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे प्रतिनिधी जळगावचे संजय महाजन आपल्यासोबत आहेत. संजय, या गारपिटीचा फटका केळी पिकाला देखील बसलेला आहे. अधिक काय माहिती? जळगाव जिल्ह्यात 2 दिवसाचा येलो अलर्ट या ठिकाणी शासनाकडून देण्यात आला होता. त्यामुळे त्यानुसार आज रात्री पावसाने फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान या ठिकाणी झालेलं बघायला मिळत आहे. की जास्त करून केळीचं या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारा यावल तालुक्यात झालेल्या आहे. गाराची जी साईज आहे ती फार मोठ्या प्रमाणावर मोठी असल्याची या ठिकाणी बघायला मिळालं आहे. त्यामुळे केळी पिकाला पण मोठं नुकसान या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर आज हे संपूर्ण पाऊस या ठिकाणी झालाय तर प्रशासन या ठिकाणी पाहणी करणार आहे. त्यानंतर आजही येलो अलर्ट या ठिकाणी जळगाव जिल्ह्याला देण्यात आलेला आहे. संजय, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण बघतोय रब्बी पिकांना फटका आहे. केळीच्या बागा आडवा झालेल्या आहेत. सुपारी एवढ्या गारा पडलेल्या आहेत आणि आता नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आता प्रशासनाचे सगळे हालचाली सुरू झालेल्या आहेत. पुढच्या बातमीकडे. बातमी आहे बीडमधून. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता बीडमध्ये आज सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल. फरार आरोपींना अटक करावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील सहभागी होणार आहेत. दरम्यान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आता बीडमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 74 अधिकाऱ्यांसह 350 पोलिसांचा बंदोबस्त बीडमध्ये तैनात करण्यात आलेला आहे. आपण थेट जाऊयात बीडमध्ये. त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आजच्या मोर्चाबाबत माहिती घेऊयात. आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा आहे. आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत आहेत. माधव, आजच्या मोर्चा संदर्भात थोडी माहिती द्या. गिरीश, आज सकाळी 10 वाजता बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून पुतळ्यापासून मूक मोर्चाला सुरुवात होणार आहे. 18 दिवसांपासून संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही. त्यांना अटक करावी, त्याचबरोबर त्यांना फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी करीत हा मूक मोर्चा निघणार आहे. 18 दिवसांपासूनचा जो आक्रोश आहे तो आक्रोश आज बीड शहरातला या मूक मोर्चाच्या माध्यमातून तो शांतपणे दिसणार आहे आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं लोक सहभागी होतील अशी शक्यता आहे. कारण हा मूक मोर्चा, या मोर्चाचं आयोजन, या मोर्चाची हाक सर्वपक्षीय नेत्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळं महत्त्वाचे नेते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. छत्रपती संभाजीराजे थोड्याच वेळात बीड शहरामध्ये दाखल होणार आहेत. त्याचबरोबर गेल्या आठवडाभरापासून या सगळ्या प्रकरणावर अत्यंत कडकपणे आपली भूमिका मांडणारे भाजपचे आमदार सुरेश धस, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके ही या मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याबरोबर संदीप क्षीरसागर आहेत, सोबतच मराठा आंदोलक मनोज जरांगे आहेत आणि इतर काही वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी नेते सुद्धा या मोर्चाच्या सुरुवातीलाच सहभागी होणार आहेत.
18 दिवसापूर्वी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. हत्येनंतर तो जो संताप आहे बीड शहरासह बीड जिल्ह्यात त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये दिसून आला. काल लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या मोर्चामध्ये सुद्धा आक्रोश दिसून आला आणि त्याच अनुषंगानं आजच्या मोर्चाकडे नक्कीच पाहिलं माधव, जात काल आहे. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चा निघाला होता आणि आज बीडमध्ये मूक मोर्चा निघणार आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. वेळोवेळी आम्ही तुमच्याकडनं माहिती घेत राहू. तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. बीड सरपंच हत्या प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये शरद पवार सहभागी होणार होते, पण आता पवार मोर्चात सहभागी होणार नाहीत अशी माहिती आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली. राजनगरमध्ये 2 मुलींच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज बंद पुकारण्यात आलाय. खेड तालुक्यातील विविध संघटना, स्थानिक नागरिक या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. शहरातून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात 1,20,000 ग्राहकांवर 78 कोटींची थकबाकी आहे. या सर्व थकबाकीदारांना 31 डिसेंबरपर्यंत मूळ थकबाकी, व्याज आणि विलंब आकारासह भरावी लागणार आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत महावितरण प्रशासनानं दिले. बदलापूरमध्ये क्रीडा संकुलाच्या मैदानावर 3 दिवसीय भव्य असा आगरी महोत्सवाला आता सुरुवात झाली आहे. महोत्सवात अस्सल आगरी पद्धतीचा बेत आणि सोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल देखील पाहायला मिळाली. 27 ते 29 डिसेंबरपर्यंत हा आगरी महोत्सव सुरू राहणार आहे. पुणे रेल्वे प्रशासनानं पुण्याहून आणखी 4 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्या पुण्यातून 2 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावतात. आणखी 4 गाड्यांमुळे प्रवासाला आता अधिक गती मिळणार आहे. नवीन वर्षाच्या आगमनासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झालेले आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विचार करत त्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर 12 अतिरिक्त लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर लवकरच परदेशामध्ये आता झेप घेता येणार आहे, कारण आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीनं चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आता 8 प्रवेशद्वाराचं काम सुरू आहे. बांधकामातून निर्माण होणारी आणि रस्त्यावरची धूळ रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून आता 24 विभागांमध्ये पाण्याची फवारणी करण्यात आलेली आहे. पाण्याने रस्ते धुण्यासाठी 100 टँकर तैनात करण्यात आले. मुंबईसह देशातील 7 प्रमुख शहरांमध्ये आतापर्यंत 5 लाख कोटींच्या घरांची विक्री झालेली आहे, अशी माहिती बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या अॅनारॉक कंपनीच्या सर्वेक्षणात समोर आलेली आहे. घरविक्रीच्या उलाढालीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली असली तरी मात्र प्रत्यक्ष विक्रीत मात्र 2023च्या तुलनेत 4% घट झाली. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालय वीज नसल्यामुळे तिथले रुग्ण त्रस्त झाले होते. जनरेटर बॅकअप सुद्धा मिळू शकत नसल्यामुळे ऑपरेशन्स आणि प्रसूती ऑपरेशन देखील ठप्प झालं होतं. ICU सोडून संपूर्ण रुग्णालय अंधारात होतं. पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ हनुमान मंदिर चौक इथे भीषण अपघात झाला. अपघातात 3घांचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झालाय. जखमींवर पालघरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घाटकोपरमध्ये स्टेअरिंगवरील ताबा सुटल्यानं टेम्पोचा अपघात झाला. अपघातात एका महिलेला टेम्पोला धडक दिल्यामुळे ती जागीच ठार झाली. इतर 3 जण जखमी आहेत. या प्रकरणी आता टेम्पोसह चालकाला ताब्यात घेतलं. धुळे तालुक्यातील शिरूर पाटा परिसरामध्ये 2 वेगवेगळ्या अपघातांमध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय. तालुक्यातील शिरूर पाटा ते विंचूर पाटा परिसरात ही दुर्घटना घडली. याबाबत आता धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे.
नागपूरमधील रिक्षा अपघातामध्ये मायलेकाचा दुर्दैवी अंत झालेला आहे. रिक्षाची दुभाजकाला धडक बसली आणि ती पलटी झाली. रोहित साखरे आणि त्याची आई करुणा साखरे असा अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. नागपूर शहरातील आझाद चौकामध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट झालाय. सुदैवाने घरातील सदस्य त्वरित बाहेर पडल्यानं जीवितहानी सुदैवाने टळलेली आहे. मात्र घरातील साहित्य जळून खाक झालं. पुण्यातील बीटी कवडे रोडवर गॅसचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. घटनेत 3 जण जखमी झाले, एकाचा मृत्यू झाला. जालन्यात बांगलादेशी 3 तरुणांवर एटीएस पथकानं कारवाई केली. जालन्यातील भोकरदन तालुक्यातल्या पारद येथे ही कारवाई करण्यात आलेली आहे. अवैधरित्या वास्तव्य केल्यामुळे या तरुणांवर कारवाई करण्यात आली. या बांगलादेशी तरुणांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. बदलापूरमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर रिक्षा चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेच्या मैत्रिणीनं तिला बियर पाजली आणि तिची शुद्ध हरपल्यानंतर मैत्रिणीच्या मित्रानं पीडितेवर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी 12 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या. टॉप 50 नंतर मुंबईतून एक घटना आहे. खैराणी रोड साकीनाका परिसरात भीषण आग लागलेली आहे. या ठिकाणी असलेल्या गोदामाला आग लागलेली आहे. आगीत 2 गोदामांनी पेट घेतलेला आहे. झोपडपट्टी भागात ही आग लागल्यानं आता अग्निशमन दलाचे जवान अगदी शर्थीचे प्रयत्न करतायत. ही आग इतरत्र पसरू नये, नागरी वस्तीत जाऊ नये, त्यामुळे आता अग्निशमन दलाचे जवानांचे शर्थीचे प्रयत्न आहेत. मुंबईत अग्नितांडव आपल्याला पाहायला मिळते. साकीनाका परिसरामध्ये 2 गोदामांना भीषण आग लागलेली आहे. हा सगळा परिसर हा झोपडपट्टी भागातला आहे. त्यामुळे ही आग पसरू नये म्हणून आता जवान शर्थीचे प्रयत्न करतायत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत, पाण्याचा मारा करतायत. मुंबईतील ही दुर्घटना आहे. मुंबईतील खैराणी रोड साकीनाका परिसरामध्ये ही भीषण आग लागलेली आहे. कराडच्या विद्यानगरमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. गोळीबारात अल्पवयीन मुलीसह 2 जण जखमी झालेत. पूर्वमन्यासातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी गोळीबार करणारा संशयित सुरेश काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पुण्यात किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. लघुशंका करत असताना हटकल्यानं व्यक्तीला मारहाण करत हवेत गोळीबार झालेला आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतले. उल्हासनगरच्या आशेळे पाड्यामध्ये एका युवकावर हल्ला झालेला आहे. रात्री 11च्या सुमारास हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झालाय. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचं बोललं जातं. विठ्ठल रुक्मिणी नित्यपूजेचे 3 महिन्यांसाठीचं आता बुकिंग फुल झालेलं आहे. नित्यपूजेतून विठ्ठल मंदिर समितीला आता 3 महिन्यात सुमारे 55 लाख रुपये तर इतर सर्व पूजांमधून 1,80,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. भाविकांना विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळावी यासाठी आता मंदिर समितीनं ऑनलाईन पूजा नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी 9,23,000 रुपये किमतीचा सोन्याचा हार एका भाविकानं अर्पण केलेला आहे. 132 ग्रॅम वजनाचा हा सोन्याचा हार आहे. एका भक्तानं सूर्यकळ्यांच्या सोन्याचा हार देवाला दिलेला आहे. मात्र आपलं नाव गुप्त ठेवलंय. जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा येत्या 30 डिसेंबरला होणार आहे. श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगानं वाहतूक कोंडी होऊ नये तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून आता वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये भाविकांना बससाठी तब्बल 8 ते 10 किलोमीटर पायपीट करावी लागते आणि याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सिटी लिंक कंपनीने आता मोफत प्रवासी सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. खर्च भागवण्यासाठी शासनाकडून 4.5 कोटी रुपये मोबदल्याची मागणी केली जाणार आहे.
टॉप 50 नंतर वळूया आपण 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. रात्री पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. मात्र अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. बदलापूर आणि वांगणी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पाऊस बरसला. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं. पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय. पंधरा दिवसात तुरीचे दर 2,000 घसरलेत. कारण खुल्या बाजारात पिवळ्या वाटाण्याची आवक 2 महिने खुली करण्यात आली. तूर बाजारात विक्री करता येण्यापूर्वी तुरीचे दर घसरल्यानं शेतकरी चांगले साधरले. वर्ध्यामधल्या शेतकऱ्यांनी रंगीत कापसाचं उत्पादन घेतलं. या कापसापासून मगन संग्रहालयाच्या खादी उत्पादन विभाग खादीचा कापड निर्माण करण्यात येणार आहे. हा प्रयोग वर्ध्यात पहिल्यांदाच होतोय. केंद्र शासनाच्या वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट अवॉर्ड 2023-24 साठी देशातील 60 जिल्ह्यांना नामांकन मिळाले. राज्यातील 14 जिल्ह्यांना ते मिळालेले आहे. त्यामध्ये रत्नागिरीचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हापूस आंबा उत्पादनात देशात एक ब्रँड झालेला आहे. सोयाबीनच्या भावात जवळपास 5% वाढ झालेली आहे. सोयाबीनपेक्षा सोयाबीनच्या भावातील वाढ ही जास्त आहे. देशभरात आज बहुतांशी बाजारांमध्ये सोयाबीनचा भाव 4,000च्या घरात पोहोचलाय. कोल्हापूर बाजारात कांद्याला क्विंटलला 500 रुपयांची वाढ झाली आहे. तर टोमॅटोच्या दरात देखील दर्जानुसार 500 ते 1,000 रुपयांची वाढ झाली. मागणी असल्यानं हे वाढीव दर नवीन वर्षापर्यंत कायम राहतील असं व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलं. रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 16 डिसेंबर ही शेवटची तारीख होती. या तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यात यंदा आतापर्यंत 95,124 शेतकऱ्यांनी विमा उतरवलाय. या विम्यामुळे जिल्ह्यातील 1,43,860 हेक्टर क्षेत्रावरील पिकं संरक्षित झाली. अलिबागमध्ये एप्रिल महिन्यापासून रेशन दुकानात साखर आलेली नाही. त्यामुळे 9 महिन्यांपासून रेशन कार्ड धारक साखरेपासून वंचित आहेत. शासनाकडून टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच रेशन दुकानात साखर उपलब्ध होणार आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आज महत्त्वाची बैठक आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे. बैठकीला आजी माजी आमदार, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष देखील उपस्थित राहणार आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या विरोधामध्ये आता अभिनेत्री प्राजक्ता माळी ही राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहे. सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेत इव्हेंट पॉलिटिक्सचा परळी पॅटर्न सुरू असल्याचं म्हटलं होतं. परळीमध्ये एका व्यक्तीच्या नावावर 900 कोटींचा व्यवहार झाल्याचं दिसून येते आणि त्यामध्ये परळीचा आका आहे असा आरोप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता केला. महादेव ॲपच्या माध्यमातून कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप देखील धस यांनी केलेला आहे. या आर्थिक व्यवहारांचं कनेक्शन मलेशियापर्यंत असल्याचा दावा देखील धस यांनी केला आणि या प्रकरणाची चौकशीची मागणी केली. आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप आमदार अमोल मिटकर यांनी केला आहे. बीडच्या मस्साजोग प्रकरणावरून त्यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली. सुरेश धस मंत्रिपद न मिळाल्यानं टीका करतायत असंही मिटकर यांनी म्हटलंय. धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद देऊ नका अशी मागणी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलेली आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या प्रकरणावर भाष्य करताना आपली भूमिका मांडली. पण यामुळे राजकीय परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे नॉट रिचेबल आहेत. गेल्या 3 दिवसांपासून भरणेंचा कुठलाही संपर्क झालेला नाही.
भरणे यांचा फोन देखील स्विच ऑफ आहे. त्यातच भरणेंनी अद्यापही आपला खात्याचा पदभार स्वीकारलेला नाही. मनासारखं खातं न मिळाल्यानं भरणे नाराज असल्याची चर्चा आहे. लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांचे पगार होत नाहीत अशी सध्या चर्चा आहे. त्यावर मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. शिक्षकांचा पगार होत नाही अशी चुकीची अफवा पसरवली जाते. त्यांचे पगार वेळेत होतील. लाडकी बहीण योजनेमुळे कोणत्याही इतर खात्यांवर ताण आलेला नाही असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं. उदयनराजे भोसले यांच्याकडून भाषणामध्ये शिवेंद्रराजे यांचा पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे. साताऱ्यामधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना ते उदयनराजे भोसलेने हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे पालकमंत्री म्हणून शिवेंद्रराजे भोसले यांचं नाव फायनल झालं असावं अशी जिल्ह्यात चर्चा सुरू झाली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची भाजपकडून तयारी सुरू असल्याचं भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी सांगितलंय. त्यामुळे ताकदीनं महापालिका निवडणूक लढवू आणि जिंकू असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केलाय. पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाचा कारभार स्वीकारलेला आहे. पंकजा यांच्याकडे पर्यावरण पशुसंवर्धन विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. याआधी पदभार स्वीकारणार नसल्याचं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता स्वतःच्या निर्णयावरून पंकजा मुंडेंनी युटर्न घेतला. बघा, ब्रेकनंतर एक महत्त्वाची राजकीय घडामोड. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार हे जवळपास आता निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र त्याची घोषणा कधी होणार याबाबत मात्र अनिश्चितता आहे. रवींद्र चव्हाणांची नियुक्ती तातडीने होईल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर होईल याचा निर्णय मात्र झालेला नाही. भाजप महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांचं रणशिंग शिर्डीतल्या अधिवेशनातून 12 जानेवारीला फुंकणार आहे. आणि या अधिवेशनात चव्हाणांच्या नावाची घोषणा होणार का याची आता उत्सुकता आहे. रवींद्र चव्हाण यांना आत्ताच प्रदेशाध्यक्ष केलं तर आगामी पालिका निवडणुकांसाठी पूर्वतयारी करण्यास पुरेसा वेळ मिळेल असं देखील म्हटलं जाते. तर चंद्रशेखर बावनकुळेंना पालिका निवडणुकीपर्यंत प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवावं असा एक प्रवाह आहे. रवींद्र चव्हाण हे माजी मंत्री आहेत, डोंबिवलीचे आहेत. मात्र त्यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं सूत्रांची माहिती आहे.